नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 7वा। यामागचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती भेटून जातील। आणि तसेच आजच्या व्हिडिओत आपण चालू घडामोडी सामान्य ज्ञानचे काही टॉपचे IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे आणि परीक्षा होईपर्यंत आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत। IMP प्रश्न असेल, लेक्चर असेल, अगदी मोफतपणे तुमच्यासाठी आणणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते नाव भारतीय वायुसेनेने तयार केलेल्या पोर्टेबल हॉस्पिटलला देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भीष्म आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिली वन संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डेहराडून। प्रश्न क्रमांक तिसरा, देशात कोणत्या राज्याने या वर्षीच्या हंगामामध्ये साखर उत्पादनात अव्वल क्रमांक पटकावला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक चौथा, तापी पूर्णा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चांगदेव। प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हाँगकाँग। प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1960। प्रश्न क्रमांक 7वा, जगातील सर्वात उंच स्विमिंग कॉम्पिटिशन पूल कोणत्या देशात उघडण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भूतान। प्रश्न क्रमांक 8वा, जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्याचा अधिकार कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्थायी समिती। प्रश्न क्रमांक 9वा, भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार खालीलपैकी कोणता देश बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चीन। प्रश्न क्रमांक 10वा, भारतातील पहिले सुनियोजित शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चंदीगड। प्रश्न क्रमांक 11वा, विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नेदरलँड। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उत्तराखंड। प्रश्न क्रमांक 13वा, भारतीय शहरांमध्ये कोणत्या शहराने ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या 1000 जागतिक शहरांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 14वा, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात रद्द न होणारे मूलभूत हक्क कोणते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 ऑप्शन डी पर्याय 2 व 3 म्हणजे कोणकोणते? बघा कलम 20 आणि कलम 21, कलम 20 आणि कलम 21 हे काय आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15वा, मीठ उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? बघा या ठिकाणी जर आपण बघायचं गेलो तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तिसऱ्या स्थानावर आहे। प्रश्न क्रमांक 16वा, महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनात हिंसेला मान्यता दिली होती? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चले जाओ चळवळ। प्रश्न क्रमांक 17वा, जगातील पहिला दिव्यांग व्यक्ती माउंट एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर पोहोचणारा कोण ठरला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए टिकेश कौशिक आपलं बरोबर उत्तर आहे। आणि पुन्हा एकदा सांगतोय की IMP चालू घडामोडीचे प्रश्न असू शकतात, यातील कोणता प्रश्न कधी येईल याचं काहीच गॅरंटी देऊ शकत नाही। त्यामुळे प्रत्येकाने सर्वच प्रश्न IMP समजून अभ्यास करायचा आहे। तुम्ही काय करायचं, सुरुवातीला व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे, तुम्हाला किती प्रश्न उत्तर येत आहे
हे या ठिकाणी आधी चेक करायचं आहे आणि दुसऱ्यांदा व्हिडिओ पुन्हा रिपीट चालू करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप सर्व प्रश्न असेल किंवा त्यांचे योग्य उत्तर असेल एका वहीवरती व्यवस्थित लिहित चालायचे रोजच्या रोज. बरोबर. काही अडलं काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल मला कमेंटमध्ये तुम्ही विचारत चला. प्रश्न क्रमांक 18. जगाचे गव्हाचे कोठार म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तर बघा प्रश्न क्रमांक 18चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रेरीज प्रदेश म्हणून आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. संपूर्ण जगभरात कितवा सर्वात मोठा बाजार भारतीय शेअर बाजार ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 5वा. प्रश्न क्रमांक 20. दिल्लीत सुलतानशाहीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कुतुबुद्दीन ऐबक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे.